ट्रेनमधल्या गप्पा, वलसाड ग्रुप सगळं काही आपण बघितलं. पण त्याचबरोबर ट्रेन मुंबई सेंट्रलवरून निघाली आणि एक माऊली दादरच्या स्टेशनवरती हळूच डब्यात चढली. काय हो, नमस्कार. नमस्कार. तुम्ही कुठे राहता? मी विरारलाच राहते. पण मगाशी नव्हता तुम्ही ट्रेनमध्ये? माझाच ट्रेनिंग होतं ना इलेक्शनचं, म्हणून मी डोंबिवलीला गेले. अच्छा, डोंबिवलीला गेले होते. मग त्यामुळे लेट झाला का ट्रेनमध्ये चढायला? नाही, लेट नाही झालं, थोडंसं लेट झालं. लेट नाही झालं पण थोडंसं लेट झालं. पण बरं झालं ना, ट्रेन आणखी लेट झाला असतं, ट्रेन निघून गेली असती पुढे. नोकरीला कुठे तुम्ही? मी ऐरोलीला. नवी मुंबई. बरं, आता काही प्रश्न विचारतो की तुमच्या ग्रुपमध्ये या आता सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त हळवं कोण आहे? पटकन डोळ्यात पाणी कोणाचे? पटकन तेजलच्या पाणी येतं. या हो का? त्यांना एक दिवस सीटवर जागा नाही मिळाली ना, दुसऱ्या डब्यात असल्या का लगेच त्या दिवशी आमच्याबरोबर चालतं मला दुसऱ्या डब्यात गेली, मला जागाच नाही मिळाली आणि रडायला लागल्या. बरोबर, आता रडू नका. आता आलं. आणि तुमच्यापैकी ट्रेनला लेट पोहोचणार कोण प्लॅटफॉर्मवर किंवा? सुवर्णाताई या आणि ती रसिका म्हणून ती लास्ट मोमेंटला प्लॅटफॉर्मला दिसला नाही, पण गाडीत सगळ्यात पहिली जाऊन सगळ्यात अगोदर सीट प्लॅटफॉर्मवर दिसत नाही. तुम्ही काय प्रकट होता? अचानक कोणतरी शिंदे आणि आतमध्ये जागा आणि ती चालत्या गाडीत चढते. अगदी एक सोपा प्रश्न आहे. सगळ्यांचे डबे तुम्ही आणता, पण सगळ्यात टेस्टी डबा, रुचकर डबा कोणाचा असतो? सगळ्यात सुवर्णाताईंचा छान असतो. ते काय काय वेगवेगळे पदार्थ बनवून काहीतरी आणतात. वेगवेगळे पदार्थ मला बनवायची स्वतःला आवड आहे. म्हणजे त्यातल्या त्यात तुमचा डबा रुचकर असतो. या खेळामध्ये वलसाड ग्रुप तर आहे, पण सीट एकच आहे, ती पैठणीच्या रूपाने मिळणार आहे. तेव्हा आता या सगळ्यांपैकी कोण पैठणी जिंकणार आपण बघणार आहोत. खेळ सोपा. समोर बॉलिंग बॉटल लावलेल्या आहेत, प्रत्येकीला 5 रिंग मिळणार. त्या रिंग टाकायच्या. या 7 जणींपैकी सगळ्यात जास्त गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर. त्यांना मिळणार आहे पैठणी. तेव्हा सुरुवात करूया या खेळाला. एक 2 3 अभिनंदन. एक 2. आतापर्यंत तुमची गुणसंख्या आहे 3, तुमची गुणसंख्या आहे 2. आता संधी तुम्हा तिघींसाठी. या एक 2 आतापर्यंत 3 हायेस्ट गुणसंख्या आहे. तेव्हा आता बघूया पैठणीचं काय होतं. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. 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 या दोघींची गुणसंख्या 2-2. त्याच्यामुळे उपविजेता कोण ठरणार हे बघण्यासाठी या दोघींमध्ये एक खेळ होणार. 5-5 संधी या दोघींना दिल्या जाणार आणि मग दोघींपैकी कोण जिंकणार, आघाडी घेणार, बघूया. 1 2 3. आता तुम्ही 1 हो चला. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी.